संपूर्ण जगभरामध्ये कुठल्याही देशामध्ये गेलात तर त्या देशाला दोन गोष्टीची आज गरज आहे. एक म्हणजे क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं तेल म्हणजेच पेट्रोल डिझेल आणि दुसरं म्हणजे डॉलर. अमेरिकेचं वर्चस्व या दोन गोष्टीवर टिकून आहे. त्यात आणखीन भर म्हणजे अमेरिकेची लष्करी ताकद. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताचा रुपया आणि डॉलर जवळजवळ सारखे होते. गुगलवर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला समजेल की 3 रुपयाला $1 दाखवतो. अमेरिकेकडे काही गोष्टी आहेत ज्यामुळे डॉलरचं वर्चस्व जे आहे ते आजही कायम आहे आणि अमेरिका महाशक्ती म्हणून कायम आहे. एक सुपर पॉवर देश म्हणून तो आजही कायम आहे. आजच्या घडीला सोन्यापेक्षा जास्त किंमत जर कशाला असेल तर काळ्या सोन्याला आहे. ते म्हणजे क्रूड ऑइलला, तेलाला. आणि याच तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेकडून वेळोवेळी लष्करी कारवाई केलेली दिसते. इराक, इराण, व्हेनेझुएला, सौदी अशा देशांवर अमेरिकेचं बारीक लक्ष असतं. यामुळेच अमेरिकन डॉलरची जगभर मोठी मागणी आहे. आता हे कसं ते समजून घेऊ. अमेरिका जगभरातल्या देशांना डॉलरमध्ये तेल विकायला लावतं. काहींना विश्वासात घेऊन, सिक्युरिटी देऊन, तर काहींना लष्करी कारवाई करून. त्यातलं ताजं उदाहरण म्हणजे आता व्हेनेझुएला आहे. व्हेनेझुएलाच्या माद्रोला कशा प्रकारे घरातून उचलून नेलं आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेनं नियंत्रण मिळवलं. अमेरिकेची पेट्रो डॉलर सिस्टीम यामुळेच चालते. आता ही पेट्रो डॉलर सिस्टीम म्हणजे नेमकं काय? तर पेट्रो डॉलर सिस्टीम म्हणजे 1970च्या दशकामध्ये मुख्यतः अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक ऐतिहासिक करार झालेला होता आणि याच करारानुसार सौदी अरेबियानं आपलं कच्चं तेल फक्त आणि फक्त अमेरिकन डॉलरमध्ये विकण्याचं मान्य केलेलं होतं. बदल्यामध्ये अमेरिकेनं सौदी अरेबियाला लष्करी संरक्षण आणि आधुनिक शस्त्रास्त्र पुरवण्याची हमी दिलेली होती. सौदी अरेबिया हा ओपेक देशांमधील सर्वात मोठा तेल उत्पादक असल्यानं हळूहळू इतर देशांनी सुद्धा तेल व्यापारासाठी डॉलरचा स्वीकार जो आहे तो मान्य केला. यालाच पेट्रो डॉलर व्यवस्था म्हणतात. म्हणजे काय? तर डॉलरची या सगळ्यामुळे मागणी वाढते. तुम्हाला जर तेल पाहिजे असेल तर सुरुवातीला तुम्हाला तेला अगोदर डॉलरची खरेदी वाढवावी लागते. डॉलरला एवढी मागणी येण्याचं ते एक मुख्य कारण आहे. ती एक अनिवार्य गरज बनलेली आहे. जगातील प्रत्येक देशाला इंधन लागतं म्हणजेच तेल खरेदी करावी लागते आणि त्यासाठी तुमच्याकडे डॉलर असणं बंधनकारक आहे. त्यामुळं प्रत्येक देश डॉलरचा साठा म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्ह ज्याला आपण म्हणतो तो करून ठेवतो. सुरक्षित गुंतवणूक. अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक मोठी आणि स्थिर मानली जाते. त्यामुळं जागतिक गुंतवणूकदार बँका डॉलरमध्ये गुंतवणूक करतात. सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानतात. जागतिक चलन बनलेलं आहे. ग्लोबल रिझर्व्ह करन्सी बनलेली आहे. जगातील 80% जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार हा आजही डॉलरमध्ये होतो. जेव्हा व्यापाराची भाषा एकच असते तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या होतात. लिक्विडिटी सोपी होते. डॉलर कुठेही आणि कधीही सहज बदलता येतं. जे इतर चलनाच्या बाबतीमध्ये थोडंसं कठीण आहे तशी व्यवस्था आणखीन नाही. जिथं तेल आहे तिथं युद्ध आहे आणि जिथं युद्ध आहे तिथं अमेरिका असणारच. अमेरिका आहे. एखाद्या तेल उत्पादक देशानं उदाहरणार्थ इराक किंवा लिबिया यासारख्या देशांना डॉलरऐवजी दुसऱ्या चलनामध्ये युरो किंवा सोन्याच्या स्वरूपामध्ये तेल विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला थेट त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो थेट डॉलरवर होतो. डॉलरच्या मागणीवर होतो. डॉलरची मागणी घटली तर अमेरिकन अर्थव्यवस्था जी आहे ती धोक्यामध्ये येऊ शकते. डॉलरचं मूल्य कमी होऊ शकतं. त्यामुळे अशा देशांमध्ये होणाऱ्या लष्करी हस्तक्षेपांकडे अनेकदा डॉलरचं वर्चस्व टिकवण्यासाठी केलेला एक प्रयत्न म्हणून नेहमीच जगभरातून पाहिलं जातं. अमेरिका स्वतः एक तेलाचा मोठा ग्राहक आहे. पण अमेरिका हा आजच्या घडीला तेल उत्पादक देखील आहे आणि आज अमेरिकेकडे जगातला सर्वाधिक मोठा साठा जो व्हेनेझुएलामध्ये आहे त्यावर अमेरिकेचं नियंत्रण आहे. जागतिक तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून आणि तेलाचे दर जे आहेत त्याच्यावर नियंत्रण राहावं म्हणून अमेरिका मिडल ईस्टच्या राजकारणामध्ये सक्रिय असतं. तसंच यामुळं काय होतं तर डॉलर देखील मजबूत होतो. तेल डॉलरमध्ये विकलं गेलं तर डॉलरची मागणी वाढत चालते आणि डॉलरचं मूल्य जे आहे ते जगभरातल्या करन्सीच्या काही प्रमाणामध्ये जगभरातल्या करन्सी ज्या आहेत त्या डॉलरच्या तुलनेमध्ये कोसळतात आणि त्यांच्या प्रमाणामध्ये डॉलरचं मूल्य जे आहे ते वाढताना दिसतं. सध्याचं हे वास्तव्य आहे. सध्या डॉलरच्या या मक्तेदारीला काही देश आव्हान देताना देखील दिसत आहेत. म्हणजेच रशिया आणि युक्रेन या ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस रशियानं आपला तेलाचा व्यापार जो आहे तो सँक्शन्स लागल्यामुळं रुबलमध्ये आणि चीनच्या युआनमध्ये तेल विकायला सुरुवात केलेली होती. भारत देखील रशिया आणि UAE सोबत रुपयांमध्ये व्यापार करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघितलं असेल की रशिया युक्रेन युद्धामध्ये रशियावर सँक्शन्स होते आणि भारताने सुद्धा रुपयांमध्ये रशियाकडून तेल विकत घेतलेलं आहे. आता यामध्ये ब्रिक्स देश यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. ते देखील नवीन चलन आणण्याच्या विचारामध्ये आहेत. ब्रिक्सचं नवीन चलन येणार असं आपण नेहमी बातम्यामध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकलेलं असेल. थोडक्यात सांगायचं
तर डॉलरची ताकद ही अमेरिकेच्या लष्करी शक्तीपेक्षाही त्यांच्या चलन व्यवस्थेमध्ये जास्त आहे. जोपर्यंत जगाला तेल लागतं तोपर्यंत तेलाचा व्यापार जो आहे तो डॉलरमध्ये होत राहील आणि तोपर्यंत डॉलरचा दबदबा जो आहे तो कायम राहील. आणि ज्या देशांनी उदाहरणार्थ दुसऱ्या करन्सीमध्ये तेल विकायचा प्रयत्न केला तर अमेरिका तिथं थेट लष्करी कारवाई करताना सुद्धा दिसू शकतं. एकंदर सगळी परिस्थिती पाहिली तर अमेरिकेचं वर्चस्व टिकवण्यामागे या डॉलरचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. कारण की जगभरातल्या सगळ्या तेलाचा व्यापार जो आहे तो फक्त आणि फक्त डॉलरमध्ये होतो. काही देशांचा व्यापारच फक्त आत्ताशी डॉलरमध्ये होत नाहीये, परंतु जगभरातल्या सगळ्या बँका सगळा तेलाचा व्यापार जो आहे तो डॉलरमध्ये होतो आणि त्यामुळं जगभरातल्या प्रत्येक देशाला तेल लागणारच आहे आणि त्यामुळं त्यांना तेलाच्या आधी सुद्धा डॉलरची खरेदी करावी लागते. म्हणजे तुमच्याकडे सोनं असो किंवा नसो, तुमच्याकडं तेल असलं किंवा नसलं, पण तुमच्याकडे डॉलर पाहिजे आणि तुमच्याकडे डॉलर असला तरच तुम्ही तेल विकत घेऊ शकता. ही परिस्थिती अमेरिकेनं पूर्ण प्री प्लॅनिंगनं तयार केलेली आहे आणि त्यामुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचं वर्चस्व आजही जगभरामध्ये कायम आहे. त्यामुळं डॉलरची मागणी वाढते आणि डॉलरची मागणी वाढली की अमेरिकेची शक्ती वाढते. अमेरिकेची अर्थव्यवस्था जी आहे ती आणखीन मजबूत होते. अमेरिकन डॉलर मजबूत होतो. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सविस्तर सांगा. याबद्दल तुम्हाला आणखीन काही माहित आहे का?